नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता. कथित खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल कीर्तीकरांना दुसरा समन्स. 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश. आणि खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार. आता बातम्या सविस्तर. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. आपली राजकीय फायदा लक्षात घेऊन वेगवेगळे नेते आपल्या सोयीच्या पक्षात प्रवेश करत आहे. यामध्ये निलेश लंके यांचा देखील समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते तथा आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान ते जाहीर सभेत आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि लोकसभेसाठी वायव्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावला आहे. ईडीनं समन्स पाठवून 8 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश अमोल कीर्तीकरांना दिले आहेत. दरम्यान कोरोना काळातील खिचडी वितरणात झालेल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी कीर्तीकर यांना समन्स बजावण्यात आला आहे. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेनंही त्यांची या प्रकरणात चौकशी केली होती. सातारा लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी नाकारल्याची माहिती मिळत आहे. सातारा लोकसभेच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली आहे. तब्येत ठीक नसल्यानं मी निवडणूक लढवू इच्छित नाही असं पाटील यांनी शरद पवारांना कळवलं आहे. पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. उमेदवार कोण असावा याबाबत ते विधानसभा मतदारसंघनिहाय बैठकीत निर्णय घेणार आहेत. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई न बेचे. दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर. विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे. सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अमरावती या मतदारसंघाची चांगली चर्चा होत आहे. भाजपने येथे विद्यमान खासदार नवनीत राणा यांना तिकीट दिले आहे. मात्र राणा यांच्या उमेदवारीला महायुतीचाच भाग असलेल्या अनेक घटक पक्षांनी विरोध केला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी तर काहीही झालं तरी आम्ही राणांचा प्रचार करणार नाही असं सांगितलं आहे. त्यानंतर आता राणा यांना विरोध करताना कडू यांनी पहिल्यांदाच मोठं विधान केलं आहे. त्यांनी भाजप, शिवसेना, ठाकरे गट या पक्षांना महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पहिल्या यादीत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचं नाव आहे. मात्र त्यांचं नाव जाहीर होण्यापूर्वीच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी तडकाफडकी जाऊन लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आमदार संजय गायकवाड आपला अर्ज मागे घेतील असं खासदार प्रतापराव जाधव म्हणाले आहेत. मात्र आपण अर्ज मागे घेणार नसल्याची प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. मी बंड केलेलं नाही, मात्र मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे. 4 तारखेनंतर कळेल काय होतं असं संजय गायकवाड म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्यातला संवाद नुकताच प्रकाशित झाला आहे. या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून टेक्नॉलॉजी, आरोग्य सेवा, हवामान बदल आणि ड्रोनच्या वापरामध्ये महिलांचा वाढता सहभाग यासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तरपणे चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनी AI टेक्नॉलॉजीचा उल्लेख मराठी भाषेशी कसा संलग्न आहे हे देखील अगदी रंजकपणे सांगितलं आहे. या मुलाखतीदरम्यान अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यामध्येच पंतप्रधान मोदी बिल गेट्स यांना एक गंमत सांगताना म्हणाले की आमच्या देशात आईला आई म्हणतात. लहान मूल जन्माला आल्यानंतर तो आई सुद्धा म्हणतो आणि AI सुद्धा म्हणतो. ही भाषेतील गंमत आहे. यहाँ बच्चा पैदा होता है तो आई भी बोलता है, AI भी बोलता है. I'm using my नमो ऐप. ये मेरा फोटो बूथ है. अब आप
सेल्फी ले लीजिए इस पर। One of the themes I think India brings to technology is that it should be available for everyone. गांव में महिलाएं मतलब भैंस को चराएगी, गाय को चराएगी, दूध दोहेगी, नहीं, मैं उसके हाथ में टेक्नोलॉजी देना चाहता हूँ। मैं ड्रोन दीदी से इन दिनों बातें करता हूँ, उनको इतनी खुशी है, वो कहते हैं हमको साइकिल चलाना नहीं आता था, आज हम पायलट बन गए, हम ड्रोन चला रहे हैं। Well, India brings to the climate change a rich history of caring about the environment. ये जो जैकेट है ये रिसायकल मटेरियल का है। प्रगति के पैरामीटर हमने क्लाइमेट फ्रेंडली बनाने चाहिए। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज लाइब्रेरी लैबोरेटरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्यूजिक vocal and instrumental dance classical and western sports indoor and outdoor Central Provincial School and Junior College 38 Vedahari Outer Ring Road Post Besa Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.